नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल येथील पळसपे येथील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करण्यासाठी विविध संघटनांकडून कोकणात आंदोलने करण्यात येत आहे. रखडलेले रुंदीकरणाचे काम आणि तात्पुरती डागडुजी होत नसल्यामुळे तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल येथील पळसपे येथील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पनवेल ते महाड येथील मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची व करण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्तीची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री यांचा पाहणी दौरा असल्यामुळे काल कित्येक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर माती व केमिकल मिश्रित घटक भरून खड्डे बुजवण्यात येत आहेत. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, महाडचे आमदार भरत गोगावले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीत गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याबरोबरच बायपास आणि सर्व्हिस रोड सुस्थितीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. या दुरुस्तीच्या कामाबरोबरच गणेशोत्सवानिमित्त इतर उपाययोजनांचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास कायम आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुरुस्तीचं काम हाती घेतले जाते. यंदा गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असल्यामुळे तात्पुरत्या डागडुजीचे काम लवकर पूर्ण करावे यासाठी माणगाव येथे नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून चक्काजाम केला होता. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.